आज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ब्रह्मपुरी येथे मार्गशीर्ष महिना अमावस्या भव्य असे यात्रेचे नियोजन केलेले आहे। तसे रहमतपूर पंचक्रोशीमधील सर्व युवकांचे आम्हाला सढळ हाताने योगदान मिळालेले आहे। आम्ही भाविक भक्तांसाठी ब्रह्मपुरी फाटा ते ब्रह्मपुरी तीर्थक्षेत्रापर्यंत येण्यासाठी एक बस सेवा मोफत बस सेवा ठेवलेली आहे। तसेच मंदिरासाठी सर्व नगरपालिकेकडून आम्हाला पाण्याची तसेच कचरा कुंडीची सोय झालेली आहे आणि पोलीस प्रशासनानेही आम्हाला सढळ हाताने मदत केल्याबद्दल पूर्णपणे त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे। ही पुढल्या वर्षी आणि पंचक्रोशीतील सर्व शाळांना सुट्टी मिळाल्याबद्दल व इथे भाविक भक्तांची गर्दी होत आहे। तसेच ब्रह्मपुरी मंदिरासाठी आम्ही सर्व युवकांनी प्रयत्न केल्याबद्दल सर्वांचे आणि यात्रा कमिटीचे, पारायण कमिटीचे व इतर येणाऱ्या भाविक भक्तांचे आम्ही मनापासून आभार मानतो की या यात्रेला सहभाग देऊन त्यांनी या यात्रेची शोभा वाढवली। तसेच इतर येणाऱ्या आमच्या शब्दाला मान देऊन येणारे पाळणे असतील, दुकाने असतील, परत पेढे गाडे असतील, यांचंही आम्ही आभार मानतो व इथून पुढे आम्ही ह्या यात्रेला पूर्णपणे भव्य दिव्य अशा स्वरूपात करणार आहोत। त्यासाठी सर्व पंचक्रोशीतील सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार। नमस्कार। ज्याला घडेना पंढरी त्याने ब्रह्मपुरी असं या तीर्थक्षेत्राला एक संतांनी ब्रीदवाक्य दिलं आहे आणि त्याच वाक्याला अनुसरून त्या तीर्थक्षेत्राची महत्त्वसुद्धा तेवढी प्रमाणात आहे। त्याच पद्धतीने आम्ही दरवर्षी सर्व युवकांना सोबत घेऊन या यात्रेचं भव्य दिव्यता वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर यावर्षी आम्ही यात्रेनिमित्त साहसी खेळ, गजनृत्य अजून असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जेणेकरून या यात्रेची शोभा वाढवावी आणि या तीर्थक्षेत्र ब्रह्मपुरीचं जे पहिला इतिहास आहे त्या इतिहासाला पुन्हा पुनरावृत्ती मिळावी त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। त्यासाठी रहमतपूर पंचक्रोशीतील आजूबाजूची गावं असतील त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला यावर्षी सहकार्य केले आणि असंच इथून पुढं आम्ही हा यात्रा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात भरवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।